त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे असं की हे बिबटे जंगलातल्यापेक्षा आता ज्या ठिकाणी ऊसाची लागवड आहे ती ऊसामध्ये त्या बिबट्याचा जन्म झाला, त्यांचा अधिवासच ऊस एरिया झाली आणि अशा प्रकारची संख्या वाढल्या कारणाने ही समस्या निर्माण झालेली आहे. परंतु शासनाच्या वतीनं वन खातं सक्रिय आहे. ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या बिबट्याचा प्रादुर्भाव होतो त्या ठिकाणी लगेच त्याला पकडण्याकरता यंत्रणा सक्रिय होते, पिंजरे लावले जातात, लोकांचं सहकार्य घेतलं जातं आणि कमीत कमी लोकांना त्याची क्षती पोहोचेल याचा निश्चितपणे बंदोबस्त केला जातो. इथे ऊसाचा काही संबंध नाही. हा संपूर्ण परिसर पारडीचा परिसर आहे. इथे एक डम्पिंग गार्ड आहे भांडेवाडीचं. याच सगळ्या परिसरात येतोय. साधारणतः 1-1.5 किलोमीटर पलीकडे आला होता, आता या बाजूला आला. 3दा झालेली ही घटना आहे. लोक प्रचंड दहशतीत आहे. भरतवाडा, पुनापूर, पारडी या संपूर्ण परिसरात. आपण सांगितल्या पद्धतीनं या ठिकाणी एकूण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून लोकांना सतर्क करणारी यंत्रणा इतर राबवली जाईल आणि या ठिकाणी हे बिबटे इथून कसे दूर जाते जंगलामध्ये याचा बंदोबस्त नक्की केला जाईल. आपले जुने सहकारी म्हणजे काल सूचना केल्या होत्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण बोलला होता की ते लावावं, याकरता राजनाथ सिंग यांच्याशी बोलून मिलिटरी जे सैन्य दलाच्या काही इंटेलिजन्स हे जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दृष्टीने जी मदत घेता येईल ती घेणार आहे का? कारण की हा खूप गंभीर प्रश्न होत चाललाय. आतापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा जंगला शेजारी असलेल्या शेतांच्या परिसरामध्ये किंवा गावांच्या परिसरामध्ये झालेला दिसतो. बाब असे की शेवटी विविध राज्यामध्ये निर्माण झाली समस्या शेवटी केंद्रीय वन विभाग अशीच कनेक्टेड आहे. शेवटी जनतेच्या रक्षणाकरता केंद्र सरकार, राज्य सरकारचे सगळे डिपार्टमेंट एकत्र सामुदायिकरित्या काम करीत आहेत. आता आपल्या इकडे जसं वन खातं आहे तसं पोलीस खातं सुद्धा आहे, रेव्हेन्यू खातं आहे आणि विविध लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि ग्राम पंचायतचे सदस्य सुद्धा त्या ठिकाणी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम चालू आहे. लोकांच्या मतीनंच ह्या संकटाला आपल्याला सामोरे जायचं आहे आणि निश्चितपणे भविष्यकाळामध्ये त्या सर्व यंत्रणा राबवल्या जातील आणि त्यावर मात केली जाईल. नाईक साहेब, दोन दिवसापूर्वी या भागात एक बिबट्या दिसून आला होता. त्याचं वय आणि याचं वय थोडंसं सारखं वाटत नाही, त्यामुळे आणखी या परिसरात बिबट्या असण्याची भीती आहे, शंका आहे. त्या अनुषंगाने वन विभाग काय पाऊल उचलणार आहे? यासोबतच 2 कप सुद्धा त्यांची असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते आहे. आपल्या विभागामार्फत काय चौकशी केली जाते? आपण सांगता म्हटल्यानंतर ती वस्तुस्थिती असू शकते की हा पकडलेला बिबट्या हा आणि दुसरा बिबट्या तिथं असू शकतो. त्या अनुषंगानं वन खात्याचे अधिकारी सतर्कतेने त्या ठिकाणी काम करतील. अन्य विभागाची सुद्धा मदत घेतली जाईल. पुन्हा अशा प्रकारचा जनसामान्यांच्यावर हल्ला होणार नाही याच्या अनुषंगाने पावलं उचलली जातील. आजचं जे रेस्क्यू ऑपरेशन केलं ते वन विभागाचे जे कर्मचारी होते अतिशय जीव धोक्यात टाकून त्यांनी संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे. पुरेसं साहित्य नव्हतं, मॅनपॉवरची कमी वन विभागाला होती. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्याकडे पूर्ण साहित्य नव्हतं. हे कधी अत्याधुनिकीकरण करण्यात येईल एवढे मोठे मानव वन्यजीव संघर्ष तीव्र होत असताना आज आपण हा प्रश्न उपस्थित केला. आजच्या आज त्या लोकांना पूर्ण यंत्रणा जे आयुध लागतील ती देण्याचे आदेश होतील आणि अशा प्रकारचे रिस्क घेऊन जे कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात त्यांना रिवॉर्ड पण देण्याचं निश्चितपणे मी करेन. कारण जेणेकरून अशा प्रकारचं दुसऱ्यांचा जीव वाचवण्याकरता जे अधिकारी कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकतात अशा कर्मचाऱ्यांच्या धैर्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं हे काम आमचं आहे आणि ते आम्ही करू. रेस्क्यू टीमने चांगलं काम केलं, अगदी मान्य. आम्ही स्वतः पण रेस्क्यू टीम पोहोचली खूप उशिरा, तर मीडिया सुद्धा पोहोचून लाईव्ह टेलिकास्ट सुरू झालं होतं. त्याच्यानंतर आमच्या नजरेसमोर रेस्क्यू टीम पोहोचली. ही पण एक वस्तुस्थिती आहे. नाही, आपण सांगता एक गोष्ट खरी असेल की रेस्क्यू टीम उशिरा पोहोचली असेल त्याची कारणं शोधून काढू आम्ही. भविष्य काळामध्ये रेस्क्यू टीम लगेचच्या लगेच पोहोचेल या अनुषंगानं निर्देश दिले जातात. अशा ठिकाणी जेव्हा जखमी बिबट्याला जेव्हा ट्रँक्युलाइज केलं जातं त्याला तपासण्यासाठी, खात्री करण्यासाठी कुठली यंत्रणा नाही. ड्रोनच्या माध्यमातून त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. आज अक्षरशः बांबूच्या साह्याचा उपयोग करण्यात आला. त्यासाठी जीव धोक्यात न घालता त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल का? अशा काही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला जाऊ शकतो का? त्यासाठी काही उपाययोजना केल्या जाणार आहे? नाही, आपण असं म्हटल्याप्रमाणे जर का एखाद्या